सध्या स्थितीत वाशिम जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असून जिल्ह्यामध्ये कोणत्याही रस्त्याने इतर जिल्ह्यातून कोणीही आत येऊ नये याकरिता प्रत्येक रस्त्यावर चेकपोस्ट लावण्यात आले आहे। पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे तालुका दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार काही चेकपोस्टवर रिटायर्ड मिलिटरीमॅन आणि जिल्हा परिषदेचे शिक्षक सुद्धा तैनात करण्यात आले आहे। दिनांक 11 मे रोजी माळीपुरा चेकपोस्टवर एक रिटायर्ड मिलिटरीमॅन आपली ड्युटी बजावत असताना दुपारी 1 वाजताच्या दरम्यान एक ट्रक MH19 Z5380 या ट्रक चालकास चेकपोस्टवर थांबविण्याचा प्रयत्न केला, पण त्या ट्रक चालकाने चेकपोस्टवरील सैनिकास न जुमानता आपला ट्रक सुसाट वेगाने बायपास झाशीराणी चौककडे वळविला। त्यामुळे चेकपोस्टवरील आपली ड्युटी बजावत असणारे सैनिक ट्रकचा पाठलाग करीत झाशीराणी चौक येथे पोहोचले व त्यांनी परत एकदा ट्रक चालकास थांबविण्यासाठी ट्रकच्या पुढे जाऊन ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला, पण ट्रक अतिशय वेगात असल्यामुळे सैनिक हा ट्रक थांबवू शकले तर नाहीच, पण वेळीच ते ट्रक समोरून बाजूला झाले नसते तर ट्रक चालकाने त्या सैनिकास धडक देऊन तेथून पळ काढला असता। घडलेल्या या प्रकारामुळे त्या सैनिकाने आपली मोटरसायकल घेऊन पुन्हा ट्रकचा पाठलाग सुरू केला। तो भरधाव ट्रक संपूर्ण बायपास वेगाने पास करत औरंगाबाद हायवेकडे निघाला। मध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची आणि वाहनाची पर्वा न करता हा ट्रक सुसाट वेगाने काय घेऊन जात आहे व त्या ट्रकचा पाठलाग एक सैनिक आणि एक पोलीस शिपाई करीत आहे असे आढळून आल्यामुळे विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी अक्षय लोटे व झाशीराणी चौक येथे कामानिमित्त उभ्या असलेल्या काही जागरूक युवकांनी पाठलाग करून शेवटी तपोवन या गावाजवळ तो भरधाव ट्रक पकडला व पाठलाग करीत असलेल्या पोलीस शिपाई आणि सैनिक या दोघांनी त्या ट्रक चालकास चांगला चोप दिला। तोपर्यंत कारंजा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले व नंतर हा ट्रक कारंजा पोलीस स्टेशनने ताब्यात घेतला। विदर्भ न्यूज प्रतिनिधींच्या माहितीनुसार दिनांक 12 मे पर्यंत या ट्रक चालकाविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती व विदर्भ न्यूज प्रतिनिधींच्या माहितीनुसार ट्रक चालकास भरधाव ट्रक चालवत असल्याने फक्त चालान करून आणि कागदोपत्री पूर्तता करून ट्रक व चालकास सोडविण्यात आल्याचं समजते। हा ट्रक 2 चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांना न जुमानता सुसाट वेगाने पळून गेल्यामुळे ट्रक संशयित असल्याची चर्चा जनमानसात होत आहे, पण तरी सुद्धा कोणताही गुन्हा दाखल न करता हा ट्रक व चालकास सोडून दिल्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।